मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न पडलेत की पेंडीमिथिलिन कसं वापरायचं. काही जणांना वाटतं की कोरड्या जमिनीवर वापरायला पाहिजे, काही जणांना वाटतं की ओल्या जमिनीवर वापरायला पाहिजे, पेरणीनंतर कधी वापरायचं किंवा पेरणीच्या आधी जमतं का वापरायला. याच्यामुळे खरंच तणाचं कोणतं नियंत्रण होतं, कोणत्या प्रकारे तणावर जमतं, एकरी प्रमाण किती ठेवायचं, पंपाला किती वापरायचं आणि याच्याबद्दलची तुम्हाला मी सर्व शास्त्रीय माहिती सांगणार आहे. तुम्ही अशा प्रकारे जर पेंडीमिथिलिनचा वापर केला तर तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यापर्यंत तण येणार नाही. कमी खर्चातलं औषध आहे, जवळपास सर्व पिकावर हे जमतं. तुमचं आंतरपीक कोणतंही असू द्या तरी सुद्धा चालणार आहे. तर आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहोत की पेंडीमिथिलिन 38.7% कसं वापरायचं. तर शेतकरी बंधूंना अशा शेतीविषयक माहितीसाठी सर्वात आधी तुम्हाला आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. खाली सबस्क्राईब बटन दिलेलं आहे, ते सबस्क्राईब करून घ्या. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. तर बघा शेतकरी बंधूंनो, काल आपण इथं उडदाची पेरणी केली होती आणि आज लगेच तणनाशकाची फवारणी पाठीमागं चालू केली. तर याच्यामध्ये आपण काय घेतलंय, पेंडीमिथिलिन 38.7% CS. याला तणनाशक म्हणा किंवा बीजनाशक म्हणा. तर काम काय करतंय, अशा प्रकारचा पिवळा थर हा झालेला आहे आणि ह्या थरामुळे काय होणार आहे, बारीक लेअर जी तयार झाली तर बी तर आपलं चांगलं येणार आहे, पण जे तणाचं बी आहे ते सगळं काही मरणार आहे. तर अशा प्रकारे नियोजन आपल्याला करायचं आहे. तर ते फवारताना काही जणांच्या मनामध्ये प्रश्न पडला आणि बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये सुद्धा मला विचारलं की सर, दुकानदार सुद्धा म्हणतोय किंवा काही जण सांगतात की हे कोरड्या जमिनीवर वापरायला पाहिजे. तर मित्रांनो, हे सपशील चुकीचं आहे आणि याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही आहे. तर ह्याचं कसं वापरायचं तर तुम्हाला सांगतो मी. काय करायचं, आज जर समजा आपण पेरणी केली, तुम्ही उडदाची पेरणी असू द्या, कापूस लागवड असू द्या किंवा सोयाबीनची पेरणी असू द्या, तुमची मुगाची लागवड असू द्या, कुठलंही पीक असू द्या, तर ह्या पिकामध्ये तुम्ही पेरणी केल्यानंतर तुम्हाला 3 दिवसाच्या आतमध्ये याची फवारणी घ्यायची. फवारणी करताना काय करायचं आहे, आपल्याला जमिनीमध्ये ओल ही पाहिजेच आहे. कोरड्या जमिनीवर जर तुम्ही वापरताल तर हा लेअर चांगला तयार होत नाही ओलावा नसल्यामुळे आणि आपली पुन्हा तणाची चांगली उगवण होते. मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला की आज पेरणी करूया आणि तुम्ही लगेच उद्या फवारा, सगळ्यात बेस्ट हाच रिझल्ट आहे. तर याचं प्रमाण कसं वापरायचं तर बघा, पेट्रोलचा पंप असू द्या किंवा चार्जिंगचा पंप असू द्या तुमचा, 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला 70 ml हे औषध घ्यायचे. लक्षात ठेवा, 70 ml घ्यायचे. किंवा सगळ्यात सोपा उपाय काय, 200 लिटरचा असा पाठीमागं तुम्हाला जो बॅरल दिसतोय, 200 लिटरच्या बॅरलमध्ये ही 700 ml ची बॉटल मिक्स करायची आणि 1 एकरला एक समान फवारणी घ्यायची. चार्जिंगच्या पंपाने फवारताल तर चांगला रिझल्ट येतो. आणि तुम्हाला जर STP किंवा पेट्रोलवरचा पंप जर वापरायचा असेल तर पुढचा जो नोझल आहे त्याचा असा फुगा तयार करा, अशी चिळकांडी तयार करू नका, ही तुम्हाला काळजी घ्यायची. राहिला प्रश्न की कोरड्या जमिनीवर का वापरायचा नाही, तर मित्रांनो बघा, कोरड्या जमिनी जर तुम्ही वापरलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये रिझल्ट येत नाही. एकदम 10 ते 20% आपला रिझल्ट भेटेल. आणि जर तुमची जमीन ओली असेल आणि त्याच्यामध्ये ओलावा चांगला असेल तर तुम्हाला 100% हा रिझल्ट भेटेल. गवत वर्गीय तणावर म्हणजे हराळ असेल, लवाळा असेल, त्यानंतर केन असेल, याच्यावर चांगलं नियंत्रण करतं दीड महिन्यापर्यंत. आणि रुंद पानाच्या तणावर सुद्धा चांगलं नियंत्रण करतं. त्यामुळे तुम्ही पेंडीमिथिलिन वापरताना अशा प्रकारे जर काळजी घेतली तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे. याच्यामध्ये काही जण काय की जुनं जनरेशनचं 30% सुद्धा पेंडीमिथिलिन मिळतं, ते अजिबात वापरू नका. आता ते आउटडेटेड झालं. तुम्ही आता नवीन जनरेशनचं आलेलं 38.7% CS हे तुम्ही नक्की वापरा. आता ह्याच्यामध्ये पिकाला कोणतं शिफारस बसतं तर बघा, कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, ह्या पिकाला जवळपास शिफारस आहे. काही काळजी नाही, बिंदासपणे वापरा. आंतरपीक हे तुमचं जरी घेतलं असेल, तूर सोयाबीन अशांसाठी सुद्धा जमतं. काळजी करायची काही गरज नाही. याची बॉटल किंवा याची किंमत जर बघायला गेलं तर 700 ml ची बॉटल साधारण मला ही बसली 480 रुपयाला. आता कुठल्याही कंपनीचे ट्रॅक्टर ब्रँडचं तुम्ही कुठल्याही कंपनीच घ्या, आपल्याला कंपनीशी कधीही घेणं देणं नसतं. घटक मात्र लक्षात राहून द्या, पेंडीमिथिलिन 38.7% CS. असंच नियोजन करायचं तर तुमच्या पिकामध्ये कसल्याही प्रकारचं तण येणार नाही आणि तुम्हाला भ्यायची काही गरज नाही. हे औषध फवारल्यामुळे तुमच्या पिकावर उगवणीवर कुठला परिणाम होत नाही. शेजारी एखाद्याचं पीक असेल, असं ऊस असेल, त्याच्या पनाट्यावर जरी गेलं तरी काही होणार नाही. शेजारी एखाद्याचं उगवून आलेलं सोयाबीन असेल त्याला सुद्धा काही होणार नाही. फक्त फवारताना काळजी घ्या, जास्त काय आंघोळ घालू नका दुसऱ्या पिकावर. तुम्हाला याच्यामध्ये सर्व प्रकारच्या तणावर नियंत्रण याच्यामुळे होणार आहे. आणि राहिला विषय की अशा वेळेस एखाद्या वेळेस काय होतं की असं उगवून आलेलं तण वगैरे असतं बांधाच्या कडेने म्हणा तर काही म्हणा, तर याच्यामध्ये तुम्ही पॅराकॉट, राऊंडअप किंवा स्वीप पॉवर हे मिक्स करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पॅराकॉट असेल, राऊंडअप असेल, स्वीप पॉवर असेल, ही शिफारस नाही आहे किंवा लेबल क्लेम नाही आहे. विद्यापीठामार्फत सांगत नाहीत की तुम्ही मिक्स करून फवारा. हे तुमच्या अनुभवावर तुम्हाला रिस्क असेल तर तुम्ही फवारू शकतात. बाकी कसल्याही प्रकारचं तुम्हाला याच्याबद्दल काळजी करायची काही गरज नाही. तसंच मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर जे आहे ते संपर्क करू शकतात. तर अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या ॲग्री सरकार यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.